आता या चॅप्टरचा शेवटचा एक टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याचं नाव आहे DNA फिंगर प्रिंटिंग. हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल फॉरेन्सिक लॅबमध्ये. त्याच्यानंतर पॅटर्निटी टेस्टसाठी याचा उपयोग होतो आणि क्रिमिनल्सचा शोध लावण्यासाठी सुद्धा याचा उपयोग. हा क्राईम जिथं झाला असेल तर संशयित गुन्हेगारावरून त्याचं कन्फर्मेशन करण्यासाठी याचा उपयोग होतोय. आपण असं बघितलंय, जीन्स प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम. क्रोमोझोमवर जीन्स असतात. कशासाठी? प्रोटीन्स तयार होण्यासाठी. डिटरमाइन द कॅरेक्टर्स ऑफ अन ऑर्गॅनिझम. आपल्या किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरसाठी बॉडीमध्ये जीन्स आहेत क्रोमोझोम्सवर. पण असं लक्षात येतं की रिकॉम्बिनेशन ऑफ मॅटर्नल अँड पॅटर्नल जीन्स टेक्स प्लेस. मॅटर्नल आणि पॅटर्नल जीनचं रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे पुढचं जनरेशन जे येतंय त्या पुढच्या जनरेशनमध्ये रिकॉम्बिनेशनचे कॅरेक्टर्स पण दिसत आहेत. म्हणून आपण असं म्हणतो की व्हॅरिएशन्स आर क्रिएटेड. जसच्या तसे आईवडिलांसारखे मुलं नसतात, त्याच्यात फरक असतो. मग व्हॅरिएशन्स आर क्रिएटेड. मग हे व्हॅरिएशन्स कशामुळे येतात? ते रिकॉम्बिनेशनमुळे येत आहेत. आणि काही वेळेला म्युटेशन पण होतंय आणि म्युटेशनमुळे पण व्हॅरिएशन्स आपल्याला दिसून येत असतं. मग असं लक्षात आलंय की हा सगळा ह्युमन जिनोमचा अभ्यास केला किंवा सगळ्या जिनोमचा अभ्यास केल्यानंतर एव्हरी ऑर्गॅनिझम, स्पेशली एव्हरी ह्युमन, हॅज इट्स ओन जेनेटिक मेकअप. प्रत्येकाचं स्वतःचं जेनेटिक मेकअप असतं आणि या ओन जेनेटिक मेकअपला म्हणायचं DNA फिंगरप्रिंट. इट इज कॉल्ड ॲज DNA फिंगरप्रिंट. मग DNA फिंगर प्रिंटिंग टेक्निक डेव्हलप केलं गेलं. द DNA फिंगर प्रिंटिंग टेक्निक जे आहे हे डॉक्टर अलेक जेफ्रीज 1984 मध्ये डॉक्टर अलेक जेफ्रीज यांनी हे टेक्निक डेव्हलप केलं होतं. द टेक्निक विच डेव्हलप टू आयडेंटिफाय द पर्सन विथ द हेल्प ऑफ DNA रेस्ट्रिक्शन ॲनालिसिस. DNA ॲनालिसिसवरनं पर्सनची ओळख करून देणं, ओळख शोधून काढणं, याला म्हणतात DNA फिंगर प्रिंटिंग. डॉक्टर अलेक जेफ्रीजने हे टेक्निक सांगितलंय. ही टेक्निक कशावर अवलंबून आहे? दिस टेक्निक, पहिल्यांदा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? डेफिनेशन DNA फिंगर प्रिंटिंगची. पहिली डेफिनेशन DNA फिंगर प्रिंट म्हणजे काय, दुसरी डेफिनेशन DNA फिंगर प्रिंटिंग म्हणजे काय, तिसरं काय लक्षात ठेवणार? कशावर बेस्ड आहे? इट इज बेस्ड ऑन आयडेंटिफिकेशन ऑफ न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स प्रेझेंट ऑन द DNA. DNA वरचा न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स शोधून काढणं किंवा ओळखणं, याला म्हणायचं, याच्यावर ते DNA फिंगर प्रिंटिंग टेक्निक बेस्ड आहे. कारण असं लक्षात आलं की प्रत्येक ह्युमन बिईंग, ऑल ह्युमन्स, आपण सगळे 99.9% एकमेकांसारखे. मग फरक किती आला आपल्यामध्ये? 0.1%चा. आणि तेवढ्या फरकामुळे आपण सगळे एकमेकांपासून वेगळे, सगळे एकमेकांपासून वेगळे दिसतोय. हे एकमेकांपासून प्रत्येक बाबतीत आपल्यामध्ये वेगळेपणा आहे. मग हा वेगळेपणा कशामुळे आला याचा अभ्यास झाला. तर असं लक्षात आलं, आपला जो DNA मॉलिक्यूल आहे, या DNA मॉलिक्युलर प्रोटीनसाठीचा सिक्वेन्स आहे, तर मध्येच कुठेतरी असा सिक्वेन्स आहे की जो कोणत्याच प्रोटीनसाठी नाही, कोणत्याच अमायनो ॲसिडसाठी नाही, जो आपण ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये, स्प्लायसिंग प्रोसेसमध्ये आपण बघितलं की इंट्रॉन्स आर रिमूव्ड, नॉन कोडिंग सिक्वेन्स इज रिमूव्ड. मग हे जे नॉन कोडिंग आहे, कोणत्याच प्रोटीनसाठी नाही, कोणत्याच अमायनो ॲसिडसाठी नाही, असा जो सिक्वेन्स आहे, तो जो सिक्वेन्स आहे तो पुन्हा पुन्हा रिपीट होतोय त्या DNA मॉलिक्यूलवर. आणि किती आहे? साधारण 20 ते 100 बेस पेअरिंग एवढा तो सिक्वेन्स असतो. आणि त्याला म्हणतात व्हॅरिएबल नंबर टँडम रिपीट्स, VNTRS. आणि व्हॅरिएबल नंबर टँडम रिपीट्स हे प्रत्येकाचे वेगळे आणि याच्यावरून ओळखला जातो प्रत्येक व्यक्ती वेगळा कसा आहे. हा ओळखण्यासाठीचे व्हॅरिएबल नंबर टँडम रिपीट्स. मग लेंथ ऑफ द रिजन्स हॅव्हिंग VNTRS, याची किती भागामध्ये लांबी, कोणत्या भागात किती लांबी आहे. इन इच इंडिव्हिज्युअल इज द की फॅक्टर ऑफ DNA प्रोफाइलिंग. DNA प्रोफाइलिंगसाठी काय महत्वाचं आहे? द लेंथ ऑफ द व्हॅरिएबल नंबर टँडम रिपीट्स. द लेंथ ऑफ द रिजन्स हॅव्हिंग VNTRS इन डिफरंट इंडिव्हिज्युअल्स इज द की फॅक्टर फॉर DNA प्रोफाइलिंग. आणि मग DNA फिंगर प्रिंटिंग टेक्निक आलं.
DNA फिंगरप्रिंट म्हणजे काय, DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय, DNA फिंगरप्रिंटिंगचा शोध कोणी लावला, कशावर बेस्ड आहे, आता DNA फिंगरप्रिंटिंगच्या स्टेप्स काय असतील, या तुम्हाला 5 मार्काच्या 4 मार्काच्या मोठ्या प्रश्नात किंवा मग एक स्टेप एक्सप्लेन करा असं पण विचारलं जाऊ शकतं. पहिली स्टेप आहे आयसोलेशन ऑफ DNA. ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधलं DNA आयसोलेट करणं. दुसरी स्टेप आहे रेस्ट्रिक्शन डायजेशन. रेस्ट्रिक्शन एन्झाईमच्या मदतीने तो जो DNA असेल त्या DNAचे कट इंटू फ्रॅगमेंट्स तयार केले. तिसरी स्टेप आहे जेल इलेक्ट्रोफोरेसिस. तुम्हाला हे टेक्निक केमिस्ट्रीमध्ये माहिती असेल. इलेक्ट्रोफोरेसिस, या जेल इलेक्ट्रोफोरेसिस हे इलेक्ट्रिक इन्फ्लुअन्समध्ये DNA हा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे, तो पॉझिटिव्ह पोलकडे अट्रॅक्ट होतोय. जे डबल स्ट्रँडेड DNA अट्रॅक्ट झाले त्या डबल स्ट्रँडेड DNAचं परत सिंगल स्ट्रँडेड DNA तयार केलं जातं आणि डबल स्ट्रँडेड DNA स्प्लिट्स इंटू सिंगल स्ट्रँडेड DNA बाय अल्कली ट्रीटमेंट. आणि ते जे सिंगल स्ट्रँडेड DNA मॉलिक्युल्स आहेत, आता याच्यावरून ओळखायचा आहे पुढचा तो कोणा मॅच कसा होतोय. पुढची स्टेप आहे साऊदर्न ब्लॉटिंग. याच्यामध्ये सेपरेटेड DNA फ्रॅगमेंट्स आर ट्रान्सफर्ड टू नायलॉन मेम्ब्रेन ऑर नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर. हे जे DNAचे फ्रॅगमेंट्स आहेत हे नायलॉन मेम्ब्रेन थ्रू पास करतात. म्हणजे हे नायलॉन मेम्ब्रेन किंवा नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवर याला टाकलं जातं. आता हे फ्रॅगमेंट्स एक सिंगल फ्रॅगमेंट सेपरेट झालेले आहेत. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे सिलेक्शन ऑफ प्रोब DNA. आता प्रोब म्हणजे काय हे लक्षात घ्या. known sequence of single stranded DNA is prepared आणि it is called as DNA probe. आता इथला सिक्वेन्स जो आहे तो कोणाचा आहे काय आपल्याला माहिती नाहीये, पण आपल्याला आता प्रोब DNA जिचा नोन सिक्वेन्स आहे, माहिती असलेली व्यक्ती जिला आपण क्रिमिनल म्हणून घेतलेलं आहे, तुमचा पॅटर्निटी टेस्ट आहे, पॅटर्निटी टेस्टमध्ये चाइल्डचं DNA घेतलं गेलं, या चाइल्डचं DNA आयसोलेट केलं, रेस्ट्रिक्शनने त्याचं सेपरेशन केलं, जे इलेक्ट्रोफोरेसिसने DNAचे मॉलिक्युल्स केस झाले, ते मॉलिक्युल्स साऊदर्न ब्लॉटिंग टेक्निकने एक सिंगल स्टँडर्ड फ्रॅगमेंट्स मिळाले. आता जे पालक आहेत त्या पालकांचं DNA त्याला म्हणायचं प्रोब DNA, म्हणजे नोन सिक्वेन्स ऑफ DNA हा माहिती होता. मग नोन सिक्वेन्स ऑफ DNA घेतलं जातं आणि नोन सिक्वेन्स ऑफ DNAला DNA प्रोब म्हणतात आणि प्रोब इज ऑब्टेन फ्रॉम द ऑर्गॅनिझम पासून मिळवतात, ज्याच्यावर संशय आहे त्याच्यापासून हा मिळवला जातो. किंवा मग DNA प्रोब इज ऑब्टेन बाय रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप ऑल्सो. DNA प्रोब इज प्रिपेअर्ड बाय cDNA आणि DNA प्रोब इज लेबल्ड विथ रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप, नॉट ऑब्टेन, लेबल्ड विथ रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप. मग हा प्रोब DNA घेतला. पुढच्या स्टेपला हायब्रिडायझेशन म्हणजे काय, आपण बघतो की सिंगल स्टँडर्ड DNA जर न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स मिळाला तर डबल स्टँड तयार होतंय. आता प्रोब DNAचा सिक्वेन्स तिथं पण न्यूक्लियोटाइड्सच आहेत आणि हे प्रोब DNA आणि हे सिंगल स्टँडर्ड DNA याचा सिक्वेन्स आणि प्रोबचा सिक्वेन्स जर मॅच झाला तर काय होतंय, DNA मॉलिक्युल्स तयार होतोय. म्हणजेच काय होतं, मॅच होत असेल तर DNA तयार होतोय प्रोब DNA, मग टेस्ट ही पॉझिटिव्ह येते. नसेल मॅच तर मग ते DNA मॉलिक्युलचं पेअरिंग होणार, म्हणजे बेस पेअरिंग शक्य नाही, 2 स्ट्रँड हे बेस पेअरिंगने जोडले जाणार नाही. मग असा हायब्रिड DNA मिळवणं, हायब्रिडायझेशन ही पुढची स्टेप आहे. आणि पुढची शेवटची स्टेप आहे ती म्हणजे फोटोग्राफी. नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवरच फोटोग्राफ्ड ऑन द एक्स-रे फिल्म बाय ऑटोरेडिओग्राफी. ऑटोरेडिओग्राफीच्या मदतीने फोटोग्राफ तयार केले जातात आणि मग हायब्रिड DNAचं प्रेझेन्स काय आहे, जे DNA मॉलिक्यूल द फिल्म इज अनालाइज्ड टू डिटरमाइन द प्रेझेन्स ऑफ हायब्रिड DNA फिल्मचं अनालिसिस केलं जातं. या झाल्या स्टेप्स, आयसोलेशन ऑफ DNA, रेस्ट्रिक्शन डायजेशन, जेल इलेक्ट्रोफोरेसिस, साऊदर्न ब्लॉटिंग, DNA प्रोब, हायब्रिडायझेशन आणि फोटोग्राफी. मॅचिंग झालं म्हणजे आपण गुन्हेगार कोण आहे हे ओळखू शकतो. आता याचे ॲप्लिकेशन्स काय, DNA फिंगरप्रिंटिंगचे ॲप्लिकेशन्स म्हणजे कुठे कुठे उपयोग केला जातो. इतक्यात आपण काय बघितलं, पॅटर्निटी टेस्टमध्ये. पॅटर्निटी टेस्टमध्ये काही हॉस्पिटल्समध्ये वगैरे एखाद्या वेळी चाइल्ड चेंज होतं, ते चेंज झाल्यानंतर त्याचं पॅरेंट्स ओळखणं याच्यासाठी DNA फिंगरप्रिंटचा उपयोग होतो.
दुसरा उपयोग होतोय बायोलॉजिकल फादर और मदर, हे पहिला यूज आपण बघितला. इट इज यूज टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ रेप अँड सम कॉम्प्लिकेटेड मर्डर केसेस. मग मर्डर केसेस किंवा रेप केसेसमध्ये त्यात म्हणजे क्रिमिनल्स ओळखण्यासाठी, पॅटर्निटी टेस्टसाठी आणि पेडिग्री ॲनालिसिस इन द कॅट, डॉग्स, हॉर्सेस अँड ह्युमन्समध्ये सुद्धा याचा उपयोग हा केला जातोय. अशा पद्धतीने हे DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निक. इथं आपलं मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हे चॅप्टर पूर्ण संपलेलं आहे. याच्यावरचे क्वेश्चन्स मी देईल.